एक मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत सारथी असेल इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू। आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही, त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे 80 लोकांना 10 लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली, नोकऱ्याही देणार आहोत। मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत गुन्हे मागे घेण्याचे असतील इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो। आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो। अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर ओबीसी समाज असेल इतर समाज असेल गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी नांदेल आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला आरक्षण देताना हा सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया। आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास अतिशय आपण सावकाश करावा, कुठलाही काही कुणालाही यामध्ये हे आंदोलन फार मोठं हे आंदोलन आणि ह्या मागण्या आपल्याला यामध्ये हे आंदोलन आणि ह्या मागण्या आपल्याला देताना यामध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे। आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या सगळ्या मंत्रिमंडळाची चर्चा करून आपण हा निर्णय सगळ्या अरे सरकार म्हणून आपण सगळे तुमच्या पाठीशी आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो आणि तो आज या ठिकाणी पाळून दाखवलाय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय, जय शिवराय।